ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी संपुष्टात आली अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. एकीकडे काँग्रेसनं स्वबळावर तयारी करा असे आदेश सगळ्या पदाधिकाऱ्यांना दिलेत, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं महायुतीसोबत घरोबा केलाय, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनंही काही ठिकाणी भाजपला पाठिंबा दिलाय. त्यामुळे महाविकास आघाडी संपुष्टात आली असं बोललं जात आहे. दुसरीकडे आगामी काही दिवसात राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होणार आहेत. विधान परिषदेच्याही अनेक जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले नाही तर एकही खासदार राज्यसभेवर जाऊ शकणार नाही आणि विधान परिषदेतही मोठा फटका बसणार आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी तरी महाविकास आघाडी एकत्र येणार की महायुतीचा फायदा होणार, या निवडणुकीचं समीकरण काय आहे, या सगळ्या संदर्भात सध्या प्रचंड उत्सुकता आहे. राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. राजू, राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत, विधान परिषदेमध्ये सुद्धा काही जागा रिक्त होत आहेत. जर महाविकास आघाडी एकत्र असेल तर त्याचा कसा फायदा होईल आणि जर महाविकास आघाडी एकत्र नसेल तर या जागांची सगळी समीकरणं कशी बदलतील? अगदी तू म्हटल्याप्रमाणे महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावरती आहे अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. आणि आता आपण पाहतोय की साधारणतः 2 एप्रिलला राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होतात. त्यामध्ये शरद पवार आहेत, रामदास आठवले आहेत, भागवत कराड आहेत, हरीश पाटील आहेत, प्रियंका चतुर्वेदी आहेत, रजनी पाटील आहे आणि फौजिया खान आहेत. म्हणजे भाजपच्या 3 जागा, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या 2 आहेत, काँग्रेसची 1 आणि शिवसेना युबीटीची 1 अशा 7 जागा आहेत. आणि 7 जागा जर जिंकून द्यायच्या असतील तर साहजिकच आहे की महायुतीच्या वाट्याला 6 जागा येतील, कारण त्यांच्याकडे जवळपास आपण जर पाहिलं तर 235चे संख्या आहे विधानसभा आमदार आहेत. आणि उर्वरित जर पाहिलं तर 1 जागा ही महाविकास आघाडीच्या बाजूला येऊ शकते. मात्र महाविकास आघाडी एकत्र लढली तर फायदा होईल, जर वेगवेगळे लढले तर एकही जागा जे आहे ते जिंकू शकत नाही. कारण आपण जर पाहिलं तर साधारणतः महाविकास आघाडीकडे जिंकून येण्यासाठी जे आहे ते आपल्याला तेवढं पुरेसं संख्याबळ पाहायला मिळत नाही. कारण साधारणतः 37चं जे आहे तो रेशो निघण्याची शक्यता आहे आणि 37 एक गठ्ठा आमदार महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षाचा नाही. त्यामुळे 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय यामध्ये जे आहे ते तोडगा निघू शकत नाही. त्यामध्ये सुद्धा नेमकं 3 पक्षापैकी कोणाला द्यायची राज्यसभा खासदारकी यावरती सुद्धा जे आहे ते वाद होऊ शकतात. त्यामुळे साहजिकच आहे की 6 जागा महायुती लढत असेल तर 7व्या जागेसाठी सुद्धा महायुतीकडनं प्रयत्न केला जाऊ शकतो. आणि जर महाविकास आघाडी वेगवेगळी लढली तर साहजिकच आहे तिथं सुद्धा मोठा पराभव होईल. तसं राज्यसभेमध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळते, तसंच विधान परिषदेमध्ये सुद्धा चित्र पाहायला मिळते. सध्या जर आपण पाहिलं तर एकूण विधान परिषदेची 78 ची संख्या आहे, 55 सदस्य आहेत, त्यापैकी 13 जागा रिक्त आहेत आणि आणखी 9 जागा ज्या आहेत त्या 14 मेला रिक्त होणार आहेत. त्यामध्ये मोठी नाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचा 37चा रेशो तयार होईल. आणि त्या ठिकाणी सुद्धा जर महाविकास आघाडी एकत्र लढली नाही तर एकही हाती जागा लागणार नाही. फक्त शक्यता एक आहे का जर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस जर लढली तर कट टू कट 1 जागा जी आहे ती येऊ शकते, कारण 36 जागा त्यांच्याकडे आहे आणि 36चा कोठा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल दोन्ही ठिकाणी एकत्र महाविकास आघाडीला लढावं लागेल, नाहीतर एकही जागा हाती लागताना पाहायला मिळत नाहीये. बरोबर आहे. आणि आज सगळ्याचा विचार करता महाविकास आघाडीतले नेते काय निर्णय घेतात याकडे लक्ष असेल. राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सल्ला दिलाय. सुनेत्रा बहिणींनी प्रशासनात अजितदादांप्रमाणे आदरयुक्त धाक निर्माण करावा असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी सुनेत्रा पवार यांना दिलाय. अजितदादांनी प्रशासनात आदरयुक्त धाक निर्माण केला होता, तो धाक आता सुनेत्रा बहिणींनी निर्माण करावा असं आवाहन त्यांनी ऑनलाईन बैठकीमध्ये केल्याचंही सांगितलं जात आहे. मी पुण्यात आमदार ऑनलाईन केलं. मी त्यांना असंच म्हटलं की बाबा दादांनी खूप वर्ष ते मेहनतीने आदरयुक्त धाक निर्माण तो आदरयुक्त होता. तुम्हाला कधी ती वेळच नाही आली, पण लवकरात लवकर तुम्हाला तो आदरयुक्त धाक निर्माण करायला लागेल. चंद्रकांत पाटील आमचे हितचिंतक आहेत, त्यामुळे त्यांच्यावर बोलत नाही असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय. तसंच चंद्रकांत पाटलांवर आपण कधीच बोलत नाही असंही ते म्हणाले.
दादांच्या विरोधात मी कधीच काही बोलत नाही, त्यामुळे दादांनी एखादा विधान केलं तर दादांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. आणि दादा हे मला माननीयच आहेत, त्यामुळे दादांच्या बद्दल मी काहीच बोलत नाही. आणि ते सगळ्यात मोठं ते माझे हितचिंतक आहेत. हैदराबाद गॅझेटियरनुसार 2 फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यात 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. आतापर्यंत 731 जणांनी अर्ज केले होते, त्यातील 24 अर्ज फेटाळण्यात आले आहेत. उर्वरित